नमस्कार मैत्रिणींनो, सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर हे जे आहे तर मी पालक भाजी बनवू लागले आणि पालक भाजी हटवून कशी बनवायची तर ती आज मी पालक भाजी बनवणार आहे. त्याच्यामुळं ना भाजी मी कट करून घेतलेली आहे, नंतर धुवायची. पण मी काय केलं आहे, अगोदर भाजी कट करून ठेवली होती आणि त्याच्यामुळं मग परत मला धुवावं लागली. म्हणजे मी धुवून हे केलेली होती, पण त्याची काही माती निघलीच नव्हती, म्हणून मग मी परत पाण्यामध्ये टाकली. आणि हे बघा, पातेल्यामध्ये ना मी अगोदर हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे. हरभऱ्याची डाळ टाकून मी बनवणार आहे आणि नंतर मग पालक भाजी मी परत अशी धुवून घेतलेली आहे. कट करायच्या अगोदर मी धुतली होती, पण पूर्ण अशी माती त्याची निघून नाही गेली, खूप माती होती त्याला. तर मग मी नंतर परत कट केल्यानंतर पण धुतली आहे. पूर्ण जीवनसत्व निघून जातं कट केल्यानंतर, पण मग माती होती. हे बघा, इतकी माती निघली परत त्याच्यामुळं मग मला परत त्याला धुवावंच लागली ती भाजी. आता ही जी आहे तर मी जेव्हा हटून भाजी बनवते तेव्हा मी अशी पातेल्यामध्येच भाजी बनवते. तर आता ही भाजी शिजू द्यायची आणि त्याच्यासाठी बघा, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे जे आहे ते मी भाजून घेतलेले आहे. अगोदर हिरवी मिरची आणि लसूण जे आहे ते मिक्सरला फिरवून घ्यायचं, बारीक करून घ्यायची याची पेस्ट. आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे. आणि हे बघा, एवढं समज आपलं 2-3 चमचे पोहे खायचे चमच्याना 3 चमचे जे आहे तर आपण बेसन पीठ टाकायचं त्याच्यात आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. एकदम बारीक नाही फिरवायचं, 1 ना 2 वेळेसच फिरवायचं, कारण शेंगदाणे पण आपल्याला पूर्ण असे बारीक नाही झालेले पाहिजे. असे अर्धवटच शेंगदाणे दिसले पाहिजे त्याच्यामध्ये, की आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे म्हणून. कारण मी म्हणजे शेंगदाण्याची अशी पेस्ट नाही झाली पाहिजे. असे शेंगदाण्याचे हे बघा, असं दिसलं पाहिजे की याच्यामध्ये शेंगदाणे आहे, म्हणजे अर्धवटच त्याला शेंगदाणे अर्धवट बारीक करून घ्यायचे. इकडं भाजी जी आहे बघा, तर छान अशी आपली उकळती, म्हणजे शिजले गेली, अर्धवटच शिजलेली आहे. डाळ पण बघा तुम्ही, थोडीशी अशी डाळ दबती आहे. डाळ पण अशी पूर्ण गाळा नाही शिजू द्यायची, अर्धवटच अशी डाळ शिजू द्यायची. हातानं थोडी नॉर्मलशी दबली पाहिजे. आणि जी आपण पेस्ट बनवलेली होती तर ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी त्याला अशी उकळी येऊ द्यायची. आता हा जो आहे तर हा लसूण मी याची साल काढून घेतलेली आहे. तर आता याला खलबत्त्यामध्ये न कुटता मी जसा आता वाटीमध्ये आहे तसाच त्याला ठेचून घ्यायचा. म्हणजे असा बारीक नाही करायचा, नुसता असा ठेचला गेला पाहिजे, तसा ठेचून घ्यायचा आहे. हे बघा, असं लसूण ठेचून घेतला आणि इकडं भाजी पण बघा छान शिजलेली आहे, म्हणजे उकळली गेली छानपैकी अशी उकळती भाजी. आणि बेसन पिठामुळे ना तर त्याला म्हणजे एकदम अशी थोडीशी घट्ट पण होती. आता भाजी इकडं उकळती आणि मी इकडच्या दुसऱ्या गॅसवरती जे आहे तर हा तडका, तुम्ही तडकाचं जर एक पॅन घेतला तरी पण चालतं, पण मी आता याच्यामध्ये जे आहे ना पळीच घेतलेली आहे चमचा आणि तोच ठेवलेला आहे गॅसवरती, कारण मी नेहमी ह्या चमच्यामध्ये तडका देते, त्याच्यामुळे तो पण असा थोडासा हे झालेला आहे. आणि तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये जिरे टाकले आहे बघा मी. आता याच्यामध्ये ना मी तेल थोडंसं जास्त टाकलेलं आहे आणि आता तेल ना एकदम गरम झालेलं आहे. तर बघा, लसूण टाकलं कीच पूर्ण तेल असं वरती आलं आणि असं तडका आहे ना, तर म्हणजे याचा तडका खूप छान बसतो आहे तडका. आणि हे पण खूप छान येतं आहे याचं, म्हणजे लसूण जे आहे ना तर लसणाचा त्याच्यामध्ये स्वाद, इतका छान लसणाचा स्वाद लागतो असं भाजीला जर वरतून फोडणी दिली तर. हे बघा, लसूण पूर्ण मी असा लाल होऊन दिला आणि इकडं भाजी उकळती, गॅस पण चालू आहे आणि त्याच्यामध्ये तो चमचा टाकून दिला आणि वरतून झाकण ठेवलं. म्हणजे ती जी वाफ आहे ती बाहेर नाही जाऊ द्यायची, त्याच्यामध्येच दाबून घ्यायची ती वाफमध्येच. आणि थोडं 5 मिनटं तसंच वरतून झाकून जे आहे ना तसंच झाकण ठेवलेलं तसंच ठेवायचं, कारण की मग पूर्ण लसूण जे आहे तर लसणाची जी वाफ आहे ती पूर्ण भाजीमध्ये हे होऊन जाते आणि भाजी पण खायला अशी एकदम छान लागते. अशी वरतून जर फोडणी दिली ना भाजीला तर ह्या प्रकारे जर का भाजी बनवली तर एकदम टेस्टी भाजी बनते. म्हणून मी असं वरच्या साईडनं जे आहे
तर वरतूनच याला फोडणी देते. नेहमी मी भाजी बनवते तेव्हा कुठलीही भाजी आपल्याला हटवून बनवायची असते तेव्हा आहे ना अशाच प्रकारे बनवायची. अजून एक याची पण भाजी असते बघा, चंदन बटवा, ती भाजी पण अशाच प्रकारे बनल्या जाते. आणि आपली याची भाजी पण अशाच प्रकारे बनल्या जाते. हटवून जर आपल्याला बनवायची जर असेल तर हरभऱ्याची भाजी, ती भाजी पण अशीच बनते. हे बघा, आणि आता छान आपली भाजी शिजलेली आहे बघा. असं त्याला वरतून असा फेससारखं आलं ना तर समजायचं आपली भाजी छानपैकी शिजले गेलेली आहे. आता त्याच्या चवीनुसार जे आहे तर मग मी मीठ टाकलेलं आहे. आपल्या चवीनुसार पण जेव्हा आपण पालेभाज्या करतो तेव्हा थोडं मीठ कमीच टाकायचं. पालेभाज्याला आहे ना तर मीठ थोडं कमी लागतं, म्हणून मी थोडंसं असं मीठ कमी टाकलं. आणि हरभऱ्याची डाळ जी टाकलेली आहे ना अर्धवट शिजलेली, तर खाताना खूप छान लागतं ते. आता माझा स्वयंपाक झालेला होता आणि खूप उशीर झालेला होता. आता म्हणजे दिवस आता माळवत आलेला होता. तेव्हा मग मी लाडूचं जे आहे तर हे लाडूचं मिश्रण करून ठेवलेलं होतं आणि मला हे लाडू बांधायचे होते. त्याच्यामुळं मग मी हे लाडू घेतलेले आहे बघा. आता लाडू बांधायला घेतलेले आहे. आणि हे लाडू जे आहे ना तर ड्रायफ्रूटचे लाडू आहे, तर हे गरम गरमच बांधावं लागतात हे लाडू. तर आता माझे इकडं लाडू पण बांधून झालेले आहे. आणि आता रात्रीचे वाजलेले आहे बघा 10. आणि मी इकडं चकलीचं जे आहे तर चकलीचं पीठ जे आहे तर याला मळून घ्यायचं आहे. तर अगोदर मी याला अशी याची खिशी घेतल्यासारखं घेते. तर अगोदर मी खिशी घेऊन ठेवलेली होती आणि मग लाडू बांधायला बसलेले होते. तर आता याची खिशी घेतलेली आहे. तर अजूनही गरम आहे, पण याला पूर्ण एकजीव आपल्याला हे पीठ जे आहे तर एकजीव करून घ्यायचं. आणि लई थंड झाल्यानंतर पण व्यवस्थित असं होत नाही. मग त्याला थोडं असं गरम असतानाच एकजीव करून घ्यावं लागतं. नंतर हे जे आहे तर मी याची खिशी घेतलेली आहे चकलीच्या पिठाची. याचा काही मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला नाही. थोडंसं नुसतं पीठ मळायचं होतं तेव्हा मग मी बनवला. आणि रात्रीचा म्हणजे आता 10 ते 10:30 वाजलेली होते. तर त्या टायमाला माझं एक काम चालू होतं. आणि जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होते तेव्हा इथं लाईटाचा प्रकाश पण कमी पडत होता. आणि ते पण माझ्या असं म्हणजे लक्षात नाही आलं की इथं आपल्याला लाईटचा प्रकाश जो आहे तो कमी पडतो आहे. पण तरी पण मी त्याच्यामध्येच आता हा व्हिडिओ जो आहे शूट केलेला आहे बघा. असं थोड्या वेळ अशी खिशी घेऊन जर अशी खिशी घ्यायची आणि थोड्या वेळ ते पीठ जे आहे ना तर 20 ते 25 मिनटं मी तसंच ठेवलेलं होतं. जास्त वेळ नाही ठेवायचं. जास्त वेळ जर ठेवलं तर मग त्याची चकली व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळं मी जे पीठ आहे तर 15 ते 20 मिनटं ठेवलेलं असेल. आणि आता नंतर जे आहे तर गरम असल्यामुळं मी काय केलं, आपल्या पावभाजीचं हे आहे ना तर त्यांना मी असं त्याला पूर्ण असं मॅश करून घेते की जेणेकरून गाठी वगैरे कुठं राहणार नाही आणि एकदम व्यवस्थित असं एकजीव होईल. तर मग मी त्याच्यामुळं त्याला असं मॅश करून घेऊ लागले, कारण गरम गरम आपण हातानं आता नाही करू शकत आहे. त्याच्यामुळं मग मी असं करून घेते. आणि नंतर हे जे पीठ जे आहे तर मग एकजीव करून आपल्याला मग मळून घ्यायचं आहे. कारण आता हे चकल्या आणि लाडूचा हे चालू होतं माझं करणं. कारण मुलगा जो आहे तर तो सुट्टीला आलेला होता आणि आता त्याच्या सुट्ट्या संपल्या. आता त्याची जायची तयारी चालू आहे. तर जायची तयारी चालू असल्यामुळं मग हे जे बनवायचं होतं, कारण त्याला 2 दिवस लेट जाणार होता, पण त्याने अचानकच सांगितलं की नाही म्हणजे जायचं आहे म्हणून. कारण त्याचं काय झालं होतं अगोदर जे आहे तर त्याचं तिकीट जे आहे कन्फर्म नव्हतं. आणि मग त्यानं नंतर 2-3 तिकीट केलेले होते. तर मग त्याचं ते एक तिकीट जे आहे तर ते कन्फर्म झालं. तो म्हणला की नाही मी लगेच निघणार आहे, मला जायचं आहे, तर मी उद्याच निघणार आहे. त्याच्यामुळं मग माझी काही तयारी झालेली नव्हती. म्हणजे मी तयारी म्हणजे लाडूची वगैरे मी हे करून ठेवलेलं होतं. खारीक खोबरं जे ते आहे मी दळून आणलेलं होतं. पण म्हणलं बनवता येईल, म्हणलं अजून त्याला लेट आहे जायला. पण तो बोलला की नाही मला लगेच निघायचं आहे, मी उद्या निघणार आहे. तर त्याच्यामुळं मग मी रात्रीच्याच चकल्या बनवायला घेतल्या. स्वयंपाक ते झाल्यानंतर लाडू पण बनवून घेतले. आणि ह्या ज्या चकल्या आहेत तर मग चकल्या पण बनवून घेतल्या. कारण त्याला चकल्या ज्या आहे ना तर चकली त्याला खूप आवडती. आणि त्याच्या तिथं पण जे मुलं आहेत ना त्या मुलांना पण चकली खूप आवडते. त्याच्यामुळं मग मला नेहमी मी देताना चकली जी आहे त्याला जास्त प्रमाणामध्ये चकली देते.
आणि चकलीची भाजणी जी आहे तर माझ्याकडं अगोदरच मी करून ठेवलेली असते, कारण मी नेहमी चकल्या बनवते. आणि चकल्याची भाजणी जी आहे तर माझी जवळपास 1 वर्ष पूर्ण एवढं मी भाजणीचं पीठ जे आहे बनवून ठेवलेलं असतं. मग जेव्हा आपल्याला चकली करायची तेव्हा मी करते. मुलं येतात त्यांना जाताना पण आपल्याला चकली द्यावं लागते. आणि चकली सगळ्यांनाच चकली खूप आवडती. म्हणजे माझी चकली जी आहे तर खूप टेस्टी बनते. त्याच्यामुळं मी मध्ये म्हणजे चकलीचं हे पण केलेलं होतं, बिझनेस पण केला होता. चकल्या पण मी बनवून द्यायचे. त्याच्यामुळं माझी चकली जी आहे एकदम अशी परफेक्ट चकली बनल्या जाते. तर आता हे जे पीठ आहे तर मग आता पूर्ण मी मिक्स करून घेतलं. आणि मिक्स करून घेऊन हे बघा आता थोडंसं आहे तर हाताला असं सहन होतं आहे. त्याच्यामुळं मग आता हे पीठ जे आहे तर मी आता याला असं हाताने मळून घेणार आहे. कारण त्याच्यात वरतून असं पाणी वगैरे नाही हे करायचं, कारण मी मोजून मापूनच केलेलं आहे. वरतून त्याच्यामध्ये जेवढं पाणी आहे तर मी तेवढंच त्याच्यामध्ये पीठ टाकलेलं आहे. त्याच प्रमाणामध्ये घेतलेलं होतं सगळं. आणि आता याच्या वरतून येणार थोडंसं मला असं वाटतं आहे की गरम पाण्याचा थोडासा सपका मारावा लागेल. जर वाटली गरज तर मग मारावं लागेल. मग नंतर जे आहे तर असं बघा हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं. एकजीव झालं पाहिजे तेव्हा चकली एकदम छान अशी चकली बनल्या जाते याची. आणि एकदम अशी कुरकुरीत अशी चकली बनल्या जाते, कारण मी चकलीचा पण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता मी पीठ ते मळून घेतलं आणि चकल्या पण मी तळायला घेतलेल्या आहे बघा. नंतर मी मध्ये व्हिडिओ बंद केलेला होता आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण चकली कशी बनवली ते काही याच्यात दाखवलेलंच नाही. कारण मी चकलीचा पण स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती, चकली कशी बनवायची काय. तर हे बघा अशी चकली बनवायची. आणि जेव्हा आपण तळतो ना तेव्हा पूर्ण तेल जे आहे ना पूर्ण थंड होऊ द्यायचं, म्हणजे असे त्याला बुडबुडे नाही आले पाहिजे. पूर्ण तेल शांत होईपर्यंत चकली तेलातच राहून द्यायची आणि मग नंतर काढून घ्यायची. तर एकदम लूज वगैरे पडत नाही चकली, एकदम कडक आणि अशी कुरकुरीत चकली होती. आणि नंतर पूर्ण असं तेल निथळून घ्यायचं. ह्या प्रकारे जर का तुम्ही चकली बनवली तर चकलीला अजिबात तेल पण राहत नाही आणि एकदम अशी कुरकुरीत चकली बनल्या जाते. चकलीचं जे आहे तळण्याची जे ट्रिक आहे तीच आहे बघा, व्यवस्थित चकली तळावं लागते.